ओम श्री अमृतमूर्तये श्री शिववामनाय नमः. आपण ऐकतोय श्री तैलंग स्वामी महाराज यांचं जीवनचरित्र. ह्याचं संकलन केलेलं आहे डॉक्टर केशव रामचंद्र जोशी यांनी. आपला भाग चाललाय चौथा, श्री नर्मदा तटनिवास. श्री स्वामीजी इसवी सन 1133मध्ये श्री नर्मदा नदीच्या तटावर मार्कंडेय ऋषींच्या आश्रमामध्ये येऊन राहू लागले. तिथे अनेक महात्म्यांची भेट आणि चर्चा झाल्याने ते अत्यंत संतुष्ट झाले. ते लोकही त्यांना भेटून अत्यंत प्रसन्न झाले. त्या आश्रमामध्ये श्री खाकी बाबा या नावाचे एक महापुरुष अनेक दिवसांपासून राहत होते. ते रोज श्री नर्मदा किनाऱ्यावर जाऊन योगाभ्यास करीत असत. एके दिवशी नदी किनाऱ्यावर जाऊन त्यांनी पाहिलं की नदी दुधाचं रूप धारण करून वेगाने वाहती आहे आणि श्री गणपती स्वामी महाराज अर्थातच श्री तैलंगधर स्वामी महाराज ते दूध ओंजळीने भरभरून त्याचं पान करीत आहेत. हे पाहून श्री खाकीबाबा एकदम हतबल झाले. त्या दुधाचा आस्वाद घेण्याच्या इच्छेने ज्या क्षणी त्यांनी त्याला स्पर्श केला त्या क्षणीच नदी दुधाचं रूप टाकून परत पूर्व रूपामध्ये म्हणजे पाण्यामध्ये आली. ही आश्चर्यकारक घटना पाहून श्री खाकीबाबा हे काही काळ निश्चल होऊन तिथेच उभे राहिले. त्यानंतर त्यांनी आश्रमामध्ये परत येऊन इतर आश्रमवासी महात्म्यांच्याकडे पाहिलेल्या घटनेचं वर्णन केलं. ही असाधारण घटना ऐकून आश्रमवासी श्री स्वामीजींच्या विषयी अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांची पूर्वीपेक्षा अधिक भक्ती ते करायला लागले. श्री क्षेत्र प्रयाग निवास. ही आत्ताची सांगितलेली घटना घडल्यानंतर काही दिवसानंतर श्री गणपती स्वामी महाराज हे मार्कंडेय ऋषींचा आश्रम सोडून इसवी सन 1140मध्ये प्रयाग धामला गेले. तिथे एका निर्जन स्थानी योगसाधना करायला लागले. एके दिवशी श्री स्वामीजी प्रयाग घाटावर बसलेले होते आणि त्याचवेळी एक नाव पलीकडील किनाऱ्यावरून यात्रेकरूंना घेऊन प्रयाग घाटाकडे येत होती. ही नाव प्रवाहाच्या मध्यापर्यंत आली तोच आकाशामध्ये ढग जमले आणि वेगाने वादळ सुरू झालं. त्याबरोबरच मुसळधार पाऊसही पडू लागला. श्री स्वामीजी हे श्री गंगा तटावर बसले होते. घाटावरून सर्व लोक जीवाच्या भीतीने एक एक करून निघून जाऊ लागले. त्यामध्ये श्री स्वामीजींना ओळखणारे श्री रामतारण भट्टाचार्य नावाचे ब्राह्मण होते. ते घाटावरून जाताना श्री स्वामीजींना अशा तऱ्हेने बसलेले पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांच्याजवळ जाऊन त्यांना अशा तऱ्हेने उगीचच पावसात भिजून कष्ट करून घेण्याचं कारण विचारू लागले. त्यांना आपल्याबरोबर चलण्याची त्यांनी नम्रपणे विनंतीही केली. त्यावर श्री स्वामीजी हसून त्या ब्राह्मण गृहस्थांना असे म्हणाले की बाबा, तुम्ही आमच्यासाठी इतके व्याकुळ का बरं होत आहात? आम्हाला कोणत्याही प्रकारचे कष्ट होत नाहीत. आम्ही आता तिथून जाऊ शकत नाही, कारण ती जी नाव इकडे येताना तुम्हाला दिसत आहे ना, ती थोड्याच वेळात बुडून जाणार आहे. आम्हाला त्या नावेतील प्रवाशांना वाचवावं लागणार आहे. श्री स्वामीजी असे सांगता न सांगता तोच ती होडी पाण्यामध्ये बुडून गेली. त्याबरोबर श्री स्वामीजीसुद्धा अदृश्य झाले. हे पाहताच ते ब्राह्मण गृहस्थ हतबद्ध झाले. ते निश्चळ भावाने किनाऱ्यावर उभं राहून पुढे काय घडतंय याची वाट पाहायला लागले. 1 तासानंतर त्या ब्राह्मण गृहस्थांनी ती नाव पाण्यावर तरंगत येऊन किनाऱ्याला लागल्याची पाहिली. त्यामध्ये यात्रेकरूंसह स्वतः श्री स्वामीजींना उतरताना पाहून ते अत्यंत स्तंभित झाले. त्यामुळे त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडू शकला नाही. ते यात्रेकरूसुद्धा आपल्याबरोबर एका अपरिचित वस्त्रविरहित व्यक्तीला पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले. ती व्यक्ती केव्हा आणि कशी या नावेवर आली असेल याचा ते विचार करायला लागले. परंतु कोणाला काहीच उमगलं नाही आणि सर्वजण आपापल्या स्थानी निघून गेले. काही वेळानंतर ते ब्राह्मण गृहस्थ भानावर आले. त्यांनी श्री स्वामीजींच्या चरणी साष्टांग नमस्कार केला. त्यांची चरणधूळ आपल्या मस्तकाला लावली. त्यानंतर ते गृहस्थ कुतूहलापोटी हात जोडून काही शंका श्री स्वामी महाराजांना विचारणार होते. परंतु ते काही बोलण्यापूर्वी श्री स्वामीजींनी त्यांचा मनोभाव ओळखून ते स्वतःच त्यांना असं म्हणाले की बाबा, ही घटना पाहून आपण इतके आश्चर्यचकित का होत आहात? खरं पाहता यामध्ये आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही.
अशी क्षमता सर्व मनुष्यांमध्येच असते, परंतु मनुष्य केवळ अनित्य अशा संसार सुखामध्ये बुडलेला असतो. कोणीही आपल्या उन्नतीकडे विशेष लक्ष पुरवत नाही. श्री भगवंत या मनुष्य शरीराची निर्मिती करून स्वतःच त्यामध्ये विराजमान झालेले आहेत. प्रत्येक मनुष्यामध्ये या ईश्वरी शक्तीचं अस्तित्व असतं. या अनित्य संसारासाठी मनुष्य जितके परिश्रम करीत असतो त्याच्या 1% जरी श्री भगवंतासाठी त्यांनी खर्च केला तरी तो श्री भगवंतांना प्राप्त करून घेऊ शकतो. त्यांची प्राप्ती झाली तर त्याला या जगतामध्ये असाध्य असं काहीही राहत नाही. यामध्ये आश्चर्याची कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही उगीचच या पाण्याला घाबरून कष्ट करून घेत आहात. तेव्हा आपण आता घरी जा. इतकं सांगून झाल्यावर श्री स्वामीजी तिथून अदृश्य झाले. श्री क्षेत्र काशीनिवास आणि नानाविध चमत्कार. त्यानंतर इसवी सन 1144च्या माघ महिन्यामध्ये श्री तैलंग स्वामी महाराज श्री प्रयागधाम सोडून श्री क्षेत्र काशीमध्ये आले आणि 80 घाटावर असलेल्या श्री तुलसीदासांच्याच बगीच्यामध्ये राहायला लागले. तिथे राहत असताना ते कधीकधी लोलार्क कुंडालाही जात असत. एके दिवशी तिथे अजमेर निवासी श्री ब्रह्मसिंह नावाच्या एका बधिर आणि कुष्ठरोगाक्रांत व्यक्तीला निद्रिस्त पाहून श्री स्वामीजींनी त्याच्या शरीराला स्पर्श केला. त्यांच्या स्पर्शामुळे ब्रह्मसिंह जागे झाले. समोर श्री स्वामीजींना पाहून त्यांची स्तुती करू लागले. त्यांच्या स्तुतीने संतुष्ट होऊन श्री स्वामीजींनी त्यांना एक बिल्वपत्र दिलं आणि ते असं म्हणाले की लोलार्क कुंडामध्ये स्नान केल्यानंतर हे बिल्वपत्र मस्तकावर धारण केल्यामुळे तुम्ही या कठीण अशा पीडेपासून मुक्त व्हाल. श्री स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे वागल्याने काही दिवसांनी ती व्यक्ती बधिरता आणि त्रासदायक अशा कुष्ठरोगापासून मुक्त होऊन तेजस्वी आणि कांतिमानच झाली आणि तेव्हापासून श्री ब्रह्मसिंह मुलाप्रमाणे त्यांची सेवा करायला लागले. त्यानंतर श्री तैलंग स्वामी महाराज श्री तुलसीदासजींचा बगीचा सोडून श्री वेदव्यासाजींच्या आश्रमात जाऊन राहू लागले. श्री सीतानाथ बंदोपाध्याय नावाचे एक ब्राह्मण यक्ष्मा या रोगाने अनेक दिवसांपासून ग्रस्त होते. अनेक प्रकारांनी औषधोपचार करूनही आराम न मिळाल्यामुळे ते ब्राह्मण गृहस्थ आपल्या जीवनाला कंटाळून गेले होते. एके दिवशी ते श्रीगंगा नदीवर स्नान करण्यासाठी गेले असताना त्यांना अचानक खोकला यायला लागला. ते गृहस्थ रस्ता चालून आल्यामुळे आधीच थकलेले होते. त्यात खोकल्याचा वेग आल्यामुळे ते गंगा किनारे आडवे झाले. अत्यंत कातर स्वरामध्ये ते रडायलाही लागले. हळूहळू त्यांच्या श्वासाचा क्रम बदलला. त्या गृहस्थांना गुदमरल्यासारखं वाटायला लागलं आणि ते एकदम बेशुद्ध झाले. श्री गंगा किनाऱ्यावरील सर्वजण हे हृदयद्रावक दृश्य पाहून हाय हाय करायला लागले. काही जण त्याच वेळी त्यांची शुश्रूषाही करू लागले, परंतु कोणत्याही प्रकाराने ते ब्राह्मण गृहस्थ शुद्धीवर येत नाहीत हे पाहून सर्वांनी त्या गृहस्थांच्या जीवनाची आशा सोडून दिली. ज्यावेळी सर्वजण निराश होऊन दुःख करीत होते त्याचवेळी श्री तैलंग स्वामी महाराज श्री गंगा स्नानासाठी तिथे आले आणि सर्वांना दुःख करताना पाहून त्या ब्राह्मण गृहस्थाजवळ गेले. पाहता क्षणी श्री तैलंग स्वामी महाराजांच्या लक्षात सगळी गोष्ट आली. त्यांनी सर्वांना बाजूला होण्यास सांगितलं. स्वतः त्या ब्राह्मणाच्या वक्षस्थळाला स्पर्श करून त्यांनी त्यांचा हात पकडून त्यांना उठवून बसवलं. ते गृहस्थ पुनर्जीवन प्राप्त झाल्याप्रमाणे उठून बसले आणि समोर श्री तैलंग स्वामी महाराज यांची देवमूर्ती पाहून हात जोडून भक्तिभावाने त्यांच्या चरणांना प्रणाम करून त्यांनी आपल्या भीषण रोगाचा वृत्तांत त्यांना सांगितला. त्यानंतर त्यापासून सुटका करून घेण्यासाठीच श्री तैलंग स्वामी महाराजांची ते ब्राह्मण कातरभावाने प्रार्थना करायला लागले. करुणामय स्वामीजींनी लगेचच त्याच ठिकाणाहून थोडी श्री गंगा नदीची माती आणून त्या ब्राह्मण गृहस्थांना दिली. श्री गंगा स्नान केल्यानंतर ती खाण्याची आज्ञा करून ते स्वतः श्री गंगेचं स्नान करण्यासाठी निघून गेले. त्या ब्राह्मण गृहस्थांनी सुद्धा श्री गंगा स्नान केल्यानंतर मोठ्या भक्तिभावाने श्री तैलंग स्वामी महाराजांच्या आज्ञेचं पालन केलं आणि पुढे ते ब्राह्मण गृहस्थ थोड्याच दिवसात त्या असाध्य अशा यक्ष्मा रोगापासून मुक्त झाले. परत दिव्यकांती प्राप्त करून सुखाने राहू लागले. या गोष्टीत यत्किंचितही अतिशयोक्ती नाही आणि तेव्हापासून ते ब्राह्मण गृहस्थ
श्री तैलंग स्वामी महाराजांना साक्षात श्री भगवंतच समजत होते. ते जमेल तशी त्यांची सेवा करीत होते. वेळोवेळी ते श्री स्वामीजींच्याकडे जात असत. त्यांची चरणधूळ ग्रहण करून तसंच त्यांची पदसेवा करून स्वतःला कृतार्थ समजत होते. काही दिवसांनंतर श्री तैलंग स्वामी महाराज श्री वेदव्यासांचा आश्रम सोडून श्री हनुमान घाटावर येऊन राहू लागले. तिथे एक महाराष्ट्रीय स्त्री रोज श्री विश्वनाथांची पूजा करण्यासाठी येत असे. एके दिवशी श्री तैलंग स्वामी महाराजांना वस्त्रविरहित अवस्थेत पाहून ती लज्जित झाली आणि त्यांचा तिरस्कार करायला लागली. श्री तैलंग स्वामी महाराजांनी तिच्याकडे यत्किंचितही लक्ष दिलं नाही. त्या स्त्रीने श्री विश्वेश्वराची पूजा समाप्त करून घरी परतल्यानंतर त्याच रात्री स्वप्नात असं पाहिलं की स्वतः श्री विश्वेश्वर तिला सांगतायत की तू जे मनोरथ पूर्ण होण्यासाठी माझी पूजा करत आहेस ते माझ्याकडून पूर्ण होणार नाही आहे. तर तू आज ज्या श्री तैलंग स्वामी महाराजांचा तिरस्कार केलास तेच तुझं मनोरथ पूर्ण करतील. आणि असं स्वप्न पाहिल्यावर त्या स्त्रीच्या पश्चात्तापाला पारावारच उरला नाही. ती मनातल्या मनात अशी खंत करायला लागली की न ओळखल्यामुळे केवळ वस्त्रविरहित राहण्याच्या या कारणामुळे श्री स्वामीजींचा तिरस्कार करून मी केवढी मोठी चूक केली आहे. आता या केलेल्या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी काही प्रायश्चित्त असेल असं वाटत नाही. आणि नंतर तिने असा विचार केला की श्री तैलंग स्वामी महाराजांनी तर तिच्या वागण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही, तेव्हा ते माझ्यावर नक्कीच दया करतील आणि माझी इच्छा पूर्ण होईल. अशा प्रकारे बरा वाईट विचार करीत करीत त्या स्त्रीने कशी तरी ती रात्र काढली आणि सकाळ होताच ती हनुमान घाटावर श्री तैलंग स्वामी महाराजांच्या जवळ जाऊन त्यांच्या चरणांवर पडून क्षमा याचना करीत असं म्हणाली की माझ्या पतीच्या उदरावर एक मोठा व्रण झाला आहे. पतीच्या आरोग्याची इच्छा करून मी रोज श्री विश्वेश्वरांची पूजा करीत आहे. तिची प्रार्थना ऐकून श्री तैलंग स्वामी महाराजांनी तिला थोडं भस्म दिलं. पतीच्या जखमेवर लावण्यास ती सांगितलं आणि त्या भस्माच्या लेपाने तिच्या पतीला आरोग्य प्राप्त होईल असं आश्वासनही दिलं. त्या स्त्रीने भक्तिभावाने श्री तैलंग स्वामी महाराजांना नमस्कार केला. त्यांनी दिलेलं भस्म घेऊन ती घरी परत आली. आपल्या पतीच्या जखमेवर त्याचा लेप लावला. तिचे पती त्यामुळे लवकरच निरोगी बनले. त्यानंतर श्री तैलंग स्वामी महाराज श्री हनुमान घाट सोडून दशाश्वमेध घाटावर येऊन राहू लागले. त्याचवेळी रामपूर येथे राहणाऱ्या श्री शिवप्रसाद मिश्र नावाचा ब्राह्मण गृहस्थाचा एक मुलगा अनेक दिवसापासून पक्षाघाताने ग्रस्त होता. त्यामुळे तो बिछाण्याला खिळून होता. खूप प्रयत्न, खूप चिकित्सा करूनही त्या मुलाला काहीही लाभ झाला नाही. तेव्हा एके दिवशी ते ब्राह्मण गृहस्थ श्री तैलंग स्वामी महाराजांच्याकडे त्याला घेऊन आले. त्यांनी आपल्या मुलाला त्यांच्या चरणांवर ठेवलं. ते हात जोडून त्या मुलाच्या असाध्य पक्षाघातासंबंधी कथन करायला लागले. ते ब्राह्मण गृहस्थ कातरून आपल्या मुलाला आरोग्यदान देण्याची श्री तैलंग स्वामी महाराजांच्याकडे प्रार्थना करायला लागले. करुणामय श्री तैलंग स्वामी महाराजांनी त्या गृहस्थांकडून सर्व वृत्तांत ऐकल्यानंतर त्या मुलाचं डोक्यापासून पायापर्यंत निरीक्षण केलं. त्यांना फक्त एक वेळ त्यांनी त्याला स्पर्श केला आणि त्या ब्राह्मण गृहस्थांना त्याला घरी नेण्यास सांगितलं. ते ब्राह्मण गृहस्थ श्री तैलंग स्वामी महाराजांची चरणधूळ घेऊन आनंदी मनाने घरी परत आले. तो मुलगा थोड्याच दिवसात त्या असाध्य अशा पक्षाघात रोगापासून मुक्त झाला. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.